ಸ್ನೇಹಿತರೆ ಹಾಗೂ ಪ್ರೀತಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ನಾವು ಸಂಧಿ ಮತ್ತು ಅದರ ಭೇದಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। छात्रों, आज हम संधि और उसके भेद के बारे में जानेंगे। ಇದು ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲಿ ಓದ್ತಿರೋ 8th 9th 10th ಅಲ್ಲಿರೋ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇರಬಹುದು, ಅಥವಾ PU ನಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಕಲಿತಾ ಇರೋರಿಗಿರಬಹುದು, ಅಥವಾ ಡಿಗ್ರಿ ನಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಕಲಿತಾ ಇರೋ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಗೆ ಇದು ತುಂಬಾ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ। ಸಂಧಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ, संधि दो वर्णों या अक्षरों के मेल से, देखिए दो वर्ण, वर्ण का मतलब है आपको पता है वर्णमाला, अक्षरಗಳು ಗೊತ್ತಿದೆ ನಿಮಗೆ। दो वर्णों या अक्षरों के मेल से होने वाले विकार को, विकार का मतलब है परिवर्तन, बदलावणे, बदलाव को संधि कहते हैं। यहाँ संधि का मतलब है ಎರಡು ಅಕ್ಷರಗಳು ಸೇರುತ್ತೆ, ಮೇಲ್ होने का मतलब है जुड़ना, ಸೇರುತ್ತೆ। ಆ ಎರಡು ಅಕ್ಷರಗಳು ಅಥವಾ ವರ್ಣಗಳು ಸೇರಿ ಹೊಸ ಒಂದು ರೂಪ ಬರುತ್ತೆ, ಅದನ್ನೇ ನಾವು ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಸಂಧಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಅದರ ಡೆಫಿನೇಷನ್ ಹೀಗೆ ಹೇಳ್ಬಹುದು, दो वर्णों या अक्षरों के मेल से होने वाले विकार, विकार का मतलब परिवर्तन, बदलाव को संधि कहते हैं। अब आपको पता चला है संधि की क्या परिभाषा हो सकती है। जब दो वर्ण आपस में जुड़ते हैं, जब दो वर्ण आपस में, आपस का मतलब परस्पर, जुड़ते हैं, जुड़ने का ಅಂದ್ರೆ ಸೇರುವುದು, ಸೇರಿದಾಗ तो एक नया रूप ग्रहण करते हैं। दो वर्ण आपस में जुड़ रहे हैं और उसका एक नया रूप सामने आ रहा है। ಗ್ರಹಣ करना ಅಂದ್ರೆ ಹೊಸ ರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ। ಯಾವ ರೀತಿ ಸಂಧಿಸಿದಾಗ ಒಂದು ಹೊಸ ರೂಪ ಬರುತ್ತೆ ಅದನ್ನ ಈಗ ಒಂದು एग्जाम्पल अली नोड़ना, उदाहरण, एक उदाहरण के द्वारा उसे समझने का प्रयत्न करेंगे। धर्म प्लस अधिकारी, यहाँ दो शब्द मैंने लिखे हैं। एक शब्द क्या है, धर्म, दूसरा शब्द कौन सा है, अधिकारी। यहाँ धर्म एक शब्द है, अधिकारी एक शब्द है। इन दो शब्दों के मिलन से, मेल से एक नया शब्द बना है, वह है धर्माधिकारी। धर्माधिकारी, धर्म और अधिकारी दोनों यहाँ स्वतंत्र शब्द है, ಎರಡು ಸ್ವತಂತ್ರ ಶಬ್ದಗಳೇ, ಅದರ ಎರಡೂ ಸೇರಿ ಒಂದು ಹೊಸ ಶಬ್ದ ಆಗಿದೆ, वह है धर्माधिकारी। उससे ಈಗ ಸಂಧಿ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಯಾವ ರೀತಿ ಸಂಧಿಯನ್ನ ನಾವು ವಿಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವ ಸಂಧಿ ಅಂತ ಹೇಗೆ ಪತ್ತೆ ಮಾಡೋದು, ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಮೊದಲು ವರ್ಣವಿಚ್ಛೇದ ಥೋಡಾ ಜಾನೆಂಗೆ। ವರ್ಣವಿಚ್ಛೇದ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ಆ ಶಬ್ದ ಆಗಿದೆ, ಪದ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳ್ಕೋಬೇಕು। ಧರ್ಮ ದೇಖ್ ಶಬ್ದ देखिए, ಧ ಪ್ಲಸ್ ಅ ಅಂದ್ರೆ ಧ ಆಯ್ತು, ರ್ಮ ಋ ಪ್ಲಸ್ ಮ ಪ್ಲಸ್ ಅ, ರ್ಮ, ಧರ್ಮ ಆಯ್ತು। ಇಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಅಂದು ಒಂದು ಶಬ್ದ ಆಯ್ತು। ಮೊದಲನೇ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ, एक ही उस शब्द में स्वर और व्यंजन दोनों है। ध यहाँ व्यंजन है, आ उसका स्वर है। ಋ ಮ ಮತ್ತೆ ಈ ಎರಡು ವ್ಯಂಜನ ಆದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಆ ಅನ್ನೋದು ಸ್ವರ। ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯಂಜನವನ್ನ ಉಚ್ಚಾರಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಸ್ವರ ನಮ್ಗೆ ಬೇಕಿದೆ। बिना स्वर के हम व्यंजनों का उच्चारण नहीं कर सकते। अगर हम करेंगे तो उसका उच्चारण होगा ध र म प ट, ऐसा होगा। इसीलिए हर एक व्यंजन के साथ एक स्वर मिला हुआ होता है। ಈಗ ಧರ್ಮ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ, ಆ ಶಬ್ದದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ಸ್ವರ ಬಂದಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ। कौन सा स्वर आया है, अ स्वर आया है। धर्म शब्द के अंत में जो स्वर है वह है अ, एक स्वर। दूसरा शब्द देखेंगे, अदर वर्ण विच्छेद नोड़ना, उसका भी वर्ण विच्छेद करके देखेंगे। अ प्लस धी, धी प्लस ई धी, क प्लस आ का, रि प्लस ई री, अधिकारी। दूसरा शब्द है अधिकारी। इस शब्द में भी पहला जो स्वर है वह है अ। देखिए पहले शब्द में हमने लास्ट में जो आया स्वर उसे देखा, अब दूसरे शब्द में हमने पहले जो आया है उसे देखा है। यहाँ अ और आ दोनों मिलकर अ, पहले शब्द में जो धर्म में अ अंत में, और अधिकारी शब्द का पहला अक्षर आ स्वर प्लस अ स्वर, दोनों ह्रस्व स्वर मिलकर क्या हुआ, दीर्घ स्वर बना है। अ प्लस आ बना है, दीर्घ बना है। देखिए धर्म प्लस अधिकारी, धर्माधिकारी, यहाँ धर्माधिकारी शब्द बना है।
नेक्स्ट देखेंगे ಧರ್ಮ ಪ್ಲಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಇಸ್ಮೆ ಇಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ಫೌಂಡೇಶನ್ ಸರಿ ಆದ್ರೆ ಮತ್ತೆ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಧರ್ಮ ಪ್ಲಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಸೇರಿ ಒಂದು ಶಬ್ದ ಆಗಿದೆ धर्माधिकारी. यहाँ दो शब्द मिले हुए हैं एक शब्द में धर्माधिकारी में. यहाँ धर्म जो शब्द है पहला शब्द है उसे हम पूर्व पद बोलते हैं. पूर्व पद का मतलब है पहले आने वाला पद. अधिकारी जो शब्द है उसे हम उत्तर पद बोलते हैं. उत्तर पद का मतलब है ಮತ್ತೆ ಬರುವ ಅಂದ್ರೆ ನಂತರ ಬರುವ ಶಬ್ದ. ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಸೇರಿ ಆಗಿರೋದು धर्माधिकारी. पूर्व पद का अंतिम स्वर कौन सा था? हमने देखा अ. धर्म म अ आ ಬಂದಿದೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಉತ್ತರ ಪದ का प्रथम स्वर ನೋಡಿ, ಅದರಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಪದದ ಕೊನೆಯ ಲೆಟರ್ ತಗೋಬೇಕು. ಯಾವ ಸ್ವರ ಇರುತ್ತೆ ಅದು. ಉತ್ತರ ಪದ ಅಂದ್ರೆ ಎರಡನೇ ಪದದ ಮೊದಲ ಸ್ವರ ತಗೋಬೇಕು. ಏನಿದೆ ಅಂತ ನೋಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಅ ಮತ್ತೆ ಆ ಯಾವ ಸ್ವರ ಅಥವಾ ಅಕ್ಷರ ಬಂದಿದೆ ಅದನ್ನ ತಗೊಳ್ತಾ ಇದೀವಿ. अ ಮತ್ತೆ आ ಬಂತು. अ प्लस आ दोनों मिलकर हुआ है उसका दीर्घ हुआ है. यहाँ एक नया स्वर नया रूप आया है वह है आ. धर्म प्लस अधिकारी धर्माधिकारी हुआ. ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಸಂಧಿಯನ್ನ ಹೇಗೆ ಮಾಡ್ಬೇಕು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಸಂಧಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಪದಗಳು ಸೇರಿ ಹೊಸವಾದ ಒಂದು ರೂಪವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. और उसका विच्छेद कैसे करना है और दोनों का मेल कैसे होता है और किस शब्द से कहां से कौन सा स्वर या व्यंजन लेना है यह आपको पता चला है. ಈಗ ನೋಡೋಣ संधि के भेद. संधि के तीन भेद होते हैं. स्वर संधि, व्यंजन संधि, विसर्ग संधि. संधि के तीन भेद है स्वर संधि, व्यंजन संधि और विसर्ग संधि. अब हम देखेंगे स्वर संधि में जब दो स्वर आपस में मिलकर एक नया रूप धारण करते हैं तब उसे हम स्वर संधि कहते हैं. जब दो स्वर आपस में मिलकर, देखिए यहाँ दो स्वर दो स्वर प्रथम जो पहला पूर्व पद है उसका अंतिम स्वर और जो उत्तर पद है उसका पहला स्वर. दो स्वर आपस में परस्पर मिलकर एक नया रूप धारण करते हैं तब उसे हम स्वर संधि कहते हैं. ಈಗ ಹಿಂದೆ ನಾವು ನೋಡಿದೀವಿ, ಅದು ನಿಮ್ಗೆ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ಅರ್ಥ ಆಗಿರುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಪದ ಧರ್ಮ ಮತ್ತೆ ಅಧಿಕಾರಿನಲ್ಲಿ ಧರ್ಮಲ್ಲಿ ಲಾಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಆ ಮತ್ತೆ ಅಧಿಕಾರಿನಲ್ಲಿ ಆ ಸೇರಿ ಆ ಆಗಿದೆ. अब स्वर संधि ನಲ್ಲಿ ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು, ನಾವು ಸ್ವರಗಳನ್ನೇ ನೋಡ್ಬೇಕು. स्वर संधि के 5 भेद है. दीर्घ संधि, गुण संधि, वृद्धि संधि, यण संधि, अयादि संधि. स्वर संधि के 5 भेद है. इसे आप सीखिए. नेक्स्ट ಈಗ ಇವಾಗ ನಾವು ಆ 5ರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದನ್ನು ನೋಡೋಣ. ಯಾವುದು? पहला दीर्घ संधि. दीर्घ का मतलब है आपको पता है बेसिक कॉन्सेप्ट. स्वर के दो भेद है ह्रस्व और दीर्घ. ह्रस्व स्वर और दीर्घ स्वर. ह्रस्व स्वर आपको पता है अ, ई, उ, ऋ. ये 4 हिंदी में ह्रस्व कहलाते हैं. दीर्घ स्वर आपको पता है आ, ई, उ, ये, ऐ, ओ, औ आदि दीर्घ स्वर है. ಈಗ दीर्घ संधिನ ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ जहाँ अंत में दीर्घ होते हैं स्वर. दीर्घ संधि ಅಂತ ಹೆಸರು ಬಂದಿರೋದೇನಕ್ಕೆ? दो सवर्ण स्वर मिलकर दीर्घ हो जाते हैं. सिंपल. दो सवर्ण ಸ್ವರ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ರೀತಿಯ ಸ್ವರಗಳು ಎರಡು ಸೇರಿ ಅದು ದೀರ್ಘವಾಗುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ಹ್ರಸ್ವ ಸ್ವರ ಇದೆ, ಅದೇ ರೀತಿ ಇನ್ನೊಂದು ಹ್ರಸ್ವ ಅಥವಾ ದೀರ್ಘ ಬಂದ್ರೆ ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ? ದೀರ್ಘವಾಗುತ್ತೆ. ಸವರ್ಣ ಸ್ವರ ಕೌನ್ ಸೆ ಇದೆ उसमें देखेंगे अ और आ. ಇದನ್ನ ನಾವು ಸವರ್ಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಒಂದೇ ತರ ಇದೆ ನೋಡಿ. ಅ ಆ ಅದರದ್ದೇ ಆದ ಹ್ರಸ್ವ ಆದ್ರೆ ಆ ಅದರ ದೀರ್ಘ ಸ್ವರ, ಈ ಹ್ರಸ್ವ ಆದ್ರೆ ಈ ದೀರ್ಘ ಸ್ವರ. उ यहाँ ह्रस्व है और ऊ दीर्घ स्वर है. सवर्ण आ के सामने आ ही आता है, ई के सामने ई और उ स्वर के सामने ऊ स्वर भी आने पर ನೋಡಿ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಅನ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ರೂಲ್ ಇರ್ಲೇಬೇಕು. ಆ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಆನೆ ಬರ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಪೂರ್ವ ಪದದ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಆ ಇರ್ಬೇಕು. ಅದು ಆ ಹ್ರಸ್ವ ಇರ್ಬೋದು ದೀರ್ಘ ಇರ್ಬೋದು ಎರಡೂ ಆಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಹ್ರಸ್ವನೇ ಇರ್ಬೇಕು, ಇಲ್ಲೂ ಹ್ರಸ್ವ ಇದ್ದು ಎರಡು ಸೇರಿ ದೀರ್ಘ ಆಗುತ್ತೋ ऐसा कुछ नियम नहीं है. यहाँ पूर्व पद के अंत में अ या आ हो सकता है.
और उत्तर पद के शुरू में आ या अ दोनों में कोई एक स्वर हो सकता है। यहाँ दोनों एक ही सवर्ण होना चाहिए, एक नियम है। ಸವರ್ಣ ಅಂದ್ರೇನು ಒಂದೇ ರೀತಿ ಅಂದ್ರೆ ಆ ಇದ್ರೆ ಮೊದಲ ಪದದ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಆ ಇದ್ರೆ ಕೊನೆಯ ಪದ ಮೊದಲಲ್ಲೂ ಏನಿರ್ಬೇಕು ಆ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ಅದು ದೀರ್ಘ ಸಂಧಿ ಕ್ಯಾಟಗರಿಗೆ ಬರುತ್ತೆ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಬರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಈ ಮತ್ತೆ ಈ ಮೊದಲ ಪದ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಇದೆ, उत्तर पद के शुरू में भी ये स्वर ही होना है, वह ह्रस्व होना या दीर्घ दोनों में कोई भी हो सकता है। उसी प्रकार ऊ भी हो सकता है, ऊ भी हो सकता है। उसी प्रकार ह्रस्व या दीर्घ दोनों में एक होता है, और मिलने के बाद दोनों का जब मेल होता है तब दीर्घ ही होता है, आ ई ऊ। इसीलिए हम इसे दीर्घ संधि कहते हैं। दीर्घ संधि ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ವರಗಳು ಏನು ಸಮಾನ ಸ್ವರ ಇದೆಯಲ್ಲ, ಸವರ್ಣ ಸ್ವರ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ದೀರ್ಘವಾಗ್ತಾ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಆ ಈ ಊ ಆಗುತ್ತೆ ಸೇರಿದ ಮೇಲೆ. ಬಿಡಿಸಿದಾಗ ಅದು ಹ್ರಸ್ವ ಬರಬಹುದು ಅಥವಾ ದೀರ್ಘ ಬರಬಹುದು. उदाहरण देखेंगे। विद्यालय, विद्यालय, यहाँ दो शब्द मिले हुए हैं। यह एक शब्द है, इसमें दो शब्द है, उसे दो पद है, उसे अलग करना है, मतलब विग्रह करना है। उसे हम क्या बोलते हैं? विग्रह करना। विद्या प्लस आलय दोनों मिलकर हुआ है विद्यालय। विद्या एक शब्द है, इसे हम क्या बोलते हैं? पूर्व पद। आलय एक शब्द है और उसे बोलते हैं हम उत्तर पद। विद्या पूर्व पद का अंतिम स्वर कौन सा है? विद्या, आ य प्लस आ आया है, और आलय शब्द में स्वर ही है, तो आ हमने लिया वहां से। यहाँ दोनों दीर्घ स्वर है, फिर भी दोनों दीर्घ स्वर होने और अंत में क्या हुआ है? ದೀರ್ಘ ಹಿ ಆಯಾ ಹೇ। ವಿದ್ಯಾ ಪ್ಲಸ್ ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಅದು ಹ್ರಸ್ವ ಇರ್ಬೋದು, ದೀರ್ಘ ಇರ್ಬೋದು, ಎರಡೂ ದೀರ್ಘ ಇರ್ಬೋದು, ಎರಡೂ ಹ್ರಸ್ವ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಒಂದು ದೀರ್ಘ ಇನ್ನೊಂದು ಹ್ರಸ್ವ, ಇನ್ನೊಂದು ದೀರ್ಘ ಇನ್ನೊಂದು ಹ್ರಸ್ವ, ಹೇಗಾದ್ರೂ ಇರ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ಸವರ್ಣ ಇರಬೇಕು. ಆ ಮತ್ತೆ ಆ ಸೇರಿ ಏನಾಗುತ್ತೆ? ಆ ಆಗಿದೆ, ಅದನ್ನ ನಾವು ಹೇಳ್ತಿದೀವಿ ದೀರ್ಘ ಸಂಧಿ। उसी प्रकार सवर्ण अ ಮತ್ತೆ ಆ ಹೇಳಿದ್ದೆ, ಮತ್ತೆ ಈ ಅದು ಸವರ್ಣನೇನೆ, ಈ ಬಂದಾಗ ಈನೇ ಬರಬೇಕು, ಆ ಬಂದಾಗ ಈ ಬರೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಈ ಬಂದಾಗ ಆ ಬರೋ ಹಾಗಿಲ್ಲ, ಅವಾಗ ಅದು ದೀರ್ಘ ಸಂಧಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ। गिरीश दो शब्द है, गिरी एक शब्द, ईश दूसरा शब्द। गिरी ई ह्रस्व है, यहाँ ईश में ई है, ई और ई ह्रस्व एक दीर्घ एक दोनों मिलकर दीर्घ बना है, इसीलिए हम इसे इस शब्द को दीर्घ संधि कहते हैं। गिरी प्लस ईश ಗಿರೀಶ್। अब आपको समझ में आ रहा है? ಸವರ್ಣ, ಸವರ್ಣ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ರೀತಿಯ ವರ್ಣಗಳು, ಒಂದೇ ರೀತಿಯ ಸ್ವರಗಳು, ಅ ಆ ಬರಬೇಕು ಅಥವಾ ಈ ಬರಬೇಕು। ಮತ್ತೆ ಮತ್ತೊಂದು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಮೂರನೇದು ಉ ಊ, ಲಘೂತ್ತರ್, ಲಘೂತ್ತರ್ ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿ ಎರಡು ಶಬ್ದಗಳಿದೆ, ಎರಡು ಪದಗಳು, ಲಘು प्लस उत्तर, लघु ಅಂದ್ರೆ ಚಿಕ್ಕದು ಅಂತ, लघु प्लस उत्तर। यहाँ उ आया है, प्रथम पद के अंतिम स्वर, उत्तर में भी उ आया है, दोनों ह्रस्व है, ये दोनों ह्रस्व मिलकर दीर्घ बने हैं, ऊ। लघु प्लस उत्तर लघूत्तर होता है। ಇದು ಮತ್ತೊಂದು ದೀರ್ಘ ಸಂಧಿಗೆ ಉದಾಹರಣೆ। अब हम अभ्यास के लिए देखेंगे वधूत्सव। वधूत्सव ಅಲ್ಲಿ ಹೇಗಿದೆ? ವಧೂ, ವಧೂ प्लस उत्सव ನೋಡಿ, ವಧೂನಲ್ಲಿ ದೀರ್ಘ ಬಂತು, ಉತ್ಸವಲ್ಲಿ ಹ್ರಸ್ವ ಬಂತು, दोनों मिलकर बना है वधूत्सव, दीर्घ आगुते। रजनीश, रजनी दीर्घ, ईश ई दीर्घ, दोनों मिलकर रजनीश दीर्घ बना है, इसलिए यह भी दीर्घ संधि है। कवींद्र, कवि ह्रस्व, कवि वी प्लस ई वी ई ह्रस्व, ई इंद्र उसमें भी ह्रस्व आता है, अंदर उत्तर पदದ ಮೊದಲ ಸ್ವರ ई प्लस ई दोनों मिलकर ई बनता है कवींद्र। विद्यार्थी, विद्या आ दीर्घ स्वर, अर्थी, अर्थी ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬಯಸುವವನು, ಅರಸುವವನು, ಹುಡುಕುವವನು ಅಂತ ಅರ್ಥ। ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಬಯಸಿ ಬರುವವನು ಯಾರು? ವಿದ್ಯಾರ್ಥಿ। ವಿದ್ಯಾ ಪ್ಲಸ್ ಅರ್ಥಿ, ದೀರ್ಘ ಸ್ವರ್ ಹ್ರಸ್ವ ಸ್ವರ್, दोनों सवर्ण, ಅದನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು, ಸವರ್ಣ ಆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ। सिंधुर्जा, सिंधु प्लस ऊर्जा, सिंधु यहाँ छोटी की मात्रा होती है, ऊर्जा ऊ दीर्घ स्वर है, ಆದ್ರೆ ಎರಡು ಸವರ್ಣ ಇದೆ, ಸಿಂಧೂರ್ಜಾ। ಈಗ ಎರಡು ಸೇರಿ ಏನಾಯ್ತು? ऊ दीर्घ आಯ್ತು, इसीलिए हम इसे क्या बोलते हैं? दीर्घ संधि कहते हैं। ಈ ಚಾನಲ್ ಅಲ್ಲಿ
ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ನೀವು ಇದನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಯಾಕೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಇದರಿಂದ ಸಹಾಯ ಆಗ್ಬಹುದು, ನಿಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಇದರಿಂದ ಉಪಯೋಗ ಆಗ್ಬಹುದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಿಂದಿಯನ್ನ ನಾವು ಕಲಿಯೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ನಾವು ಕಲಿಯೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನ ಮಾಡಿಕೊಡೋಣ. ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಇದು ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಹಿಂದಿಯನ್ನ ಕಲಿತಿರೋ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗೆ ಇದರದ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. आप सबको मेरा नमस्कार।